Dear student, in the last lecture we have seen symbols for components of an electric circuit and their uses. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण विद्युत परिपथ जो आहे तर त्या विद्युत परिपथातील घटकांसाठीचे असणारे काही चिन्ह आणि त्याचे असणारे काही उपयोग जे आहे तर ते उपयोग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी भाग दिलेला आहे की ट्राय करून पाहिजे. काय सांगितलेले मटेरियल आपल्याला दिलेले, साहित्य दिलेले कॉपर आणि ॲल्युमिनियम वायर, म्हणजे त्या ठिकाणी तांब्याची आणि ॲल्युमिनियमची तार, काय ग्लास रॉड, काचेचा तांबा आणि रबर, अशा प्रकारच्या असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू त्या ठिकाणी घ्यायला सांगितले. आणि काय करायचं आहे ते पहा, मेथड की मेक कनेक्शन ॲज शोन इन द फिगर. की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जे काही उपकरण जे आहे तर त्या उपकरणाची असणारी काही जोडणी जी आहे तर ती जोडणी त्या ठिकाणी करायची. या ठिकाणी ॲमीटर जोडलेला, बॅटरी जोडलेली, त्या ठिकाणी टॅपची जोडलेली, आणि इथे आपल्याला त्या ठिकाणी कॉपर, ॲल्युमिनियम किंवा ग्लास रॉड किंवा रबर काय आहे या ठिकाणी AB हा जो काही पॉईंट जो आहे तर त्या ठिकाणी जोडायचा. आता काय सांगितलंय की फर्स्ट कनेक्ट copper wire between points A and B and measure the current in the circuit. पहिल्यांदा काय करायचे, AB या ठिकाणी काय करायचे, असणारी काही कॉपरची असणारी काही वायर घ्या, ही कॉपरची वायर काय करायची या ठिकाणी कनेक्ट त्या ठिकाणी करायची. आणि कनेक्ट केल्यानंतर हा जो काही विद्युत परिपथ जो आहे तर त्या विद्युत परिपथामधून जाणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं ती मोजायला त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यानंतर पहा की देन इन प्लेस ऑफ द कॉपर वायर कनेक्ट ॲल्युमिनियम वायर. कॉपर वायर त्या ठिकाणी जोडल्यानंतर पुढच्या वेळेला काय करायचं आपल्याला या ठिकाणी असणारी काही ॲल्युमिनियमची असणारी काही वायर जी आहे तर ती ॲल्युमिनियमची वायर काय करायची या ठिकाणी हे काही सर्किट जे आहे तर त्या सर्किटमध्ये त्या ठिकाणी जोडायची. त्याच्यानंतर असणारी काही ग्लास रॉड जोडायला सांगितली. त्याच्यानंतर असणारे काही रबर जे आहे तर ते रबर एक्सेट्रा वन ॲट अ टाइम अँड मेजर द करंट इच टाइम. पहिल्यांदा काय केलं आपण, कॉपर वायर या ठिकाणी सर्किटमध्ये त्या ठिकाणी जोडली, किती करंट पास होतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार. याच्यानंतर काय करायचे, ॲल्युमिनियमची तार त्या ठिकाणी जोडून पाहिजे, ग्लास रॉड त्या ठिकाणी एकदा जोडून पाहिजे, रबर त्या ठिकाणी जोडून पाहिजे. आणि हा जो काही ॲमीटर जो आहे तर त्या ॲमीटर मधून जाणारी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा काय करायची आपल्याला मोजायला त्या ठिकाणी. आणि पुढे काय सांगितलं आपल्याला की त्या ठिकाणी असणारे जे काही ऑब्झर्वेशन म्हणजे किती करंट त्या ठिकाणी वाहतो हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं तर त्याची नोंद जी आहे तर ती नोंद त्या ठिकाणी ठेवायची. आता की कम्पेअर द व्हॅल्यूज ऑफ द करंट इन डिफरंट केसेस. ज्या ठिकाणी तांब जोडली, तांब्याची तार जोडली, ॲल्युमिनियमची वायर जोडली, काचकांडी जोडली, रबर जोडल्यानंतर त्या ठिकाणी किती करंट त्या ठिकाणी वाहतो ह्याची काही निरीक्षण जी आहे तर ती निरीक्षण काय करायची आपल्याला त्या ठिकाणी नोंद करून ठेवायला सांगितलं. येतं याच्यानंतर पुढे आता काय लक्षात येतं दिसतं आपल्याला, ते असणारे काही कॉपर वायर आणि ॲल्युमिनियम वायर जी आहे तर ती त्या ठिकाणी सर्किट जी आहे तर त्या सर्किटमधून जर आपण त्या ठिकाणी जोडली तर या कॉपर वायर आणि ॲल्युमिनियम वायर मधून काय होतं दिसतो, इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी फ्लो होताना दिसतो. परंतु जर आपण त्या ठिकाणी AB या ठिकाणी काय केले, ग्लास रॉड किंवा असणारा जो काही रबर जो आहे तर तो रबर जर त्या ठिकाणी जर जोडला तर याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी फ्लो होताना दिसत. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की कॉपर आणि ॲल्युमिनियम वायर जे आहे तर ते काय आहे, कंडक्टर्स त्या ठिकाणी, वाहक त्या ठिकाणी. तर याच्या उलट आपल्याला सांगता येईल की ग्लास रॉड असेल, रबर असेल तर याच्यामधून इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी फ्लो होताना दिसत येते. याच्यानंतर पुढे आता याच्यानंतर आपल्याला पुढचा कन्सेप्ट पाहायचा आहे तो कंडक्टर्स अँड इन्सुलेटर, म्हणजे वाहक आणि विसंवाहक. काय सांगता येईल की वी हॅव लर्न्ड अबाउट द रेजिस्टन्स टू अन इलेक्ट्रिक सर्किट. विद्युत रोधाची असणारी काही संकल्पना जी आहे तर ती संकल्पना आपण त्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. वी कॅन डिव्हाइड सबस्टन्सेस into conductors and insulators, or insulator is also called as the bad conductors.
या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की असणारे जे काही सर्व पदार्थ जे आहेत तर त्या सर्व पदार्थांचं असणारे काही वर्गीकरण किंवा विभागणी जी आहे तर ती विभागणी कशामध्ये करू शकतो आपण? कंडक्टर्स किंवा इन्सुलेटर किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले बॅड कंडक्टर, दुर्वाहक अशा प्रकारची विभागणी जी आहे तर ती विभागणी त्या ठिकाणी करू शकतो. मग आता कंडक्टर्स कशाला म्हणायचं पहा की दोज सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर्स. काय सांगतोय की ज्या पदार्थांची रोधकता खूप कमी असते त्यांना आपण काय म्हणता नसतो? वाहक असं त्या ठिकाणी म्हणता दिसतो. काय डेफिनेशन सांगता येईल की दोज सबस्टन्सेस विच हॅव व्हेरी लो रेजिस्टन्स आर कॉल्ड कंडक्टर्स. काय सांगता येईल कंडक्टरची डेफिनेशन? काय सांगता येईल डेफिनेशन? दोज सबस्टन्सेस which have very low resistance are called conductors. काय म्हणतो आपण की अशा प्रकारचे पदार्थ की ज्या पदार्थांचे असताना जे काही रेजिस्टन्स जे आहे तर ते रेजिस्टन्स कसं असतं? कमी असतं. याला आपण काय म्हणणार आहे? कंडक्टर्स त्या ठिकाणी म्हणतात. करंट कॅन फ्लो इझिली थ्रू सच मटेरियल. आणि अशा प्रकारचे जे काही वाहक जे आहेत तर त्या वाहकामधून विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा काय होताना ते सहजतेने त्या ठिकाणी ती पास होतात. याच्या उलट आपल्याला इन्सुलेटरची व्याख्या सांगता येईल. पहा इन्सुलेटर कशाला म्हणायचं की दोज सबस्टन्सेस विच हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स अँड थ्रू विच करंट कॅनॉट फ्लो आर कॉल्ड इन्सुलेटर. काय सांगता येईल की ज्या पदार्थांची रोधकता खूप जास्त असते म्हणजेच ज्याच्यामधून विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी वाहूच शकत नाही अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना काय म्हणणार आपण त्या ठिकाणी? इन्सुलेटर किंवा बॅड कंडक्टर त्या ठिकाणी म्हणतात. काय सांगते व्याख्या इन्सुलेटरची? इन्सुलेटर्स कशाला म्हणतो इन्सुलेटर? तर दोज सबस्टन्सेस which have extremely high resistance, काय सांगता येईल? which have extremely high resistance and through which करंट काय सांगता येईल? करंट कॅनॉट फ्लो. त्याच्यामधून विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी वाहू शकत नाही. पण कशी? इझिली थ्रू सच मटेरियल. ठीक आहे. काय सांगता येईल की ज्या पदार्थांची रोधकता खूप जास्त असते म्हणजे ज्याच्यामधून विद्युत धारा त्या ठिकाणी वाहू शकत नाही अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांना आपण त्या ठिकाणी वीज ब्लॉक करणार. उदाहरणार्थ मगाची असणारे जे काही ऍक्टिव्हिटी जे आहे तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी आपलं असणारे जे काही कंडक्टर जे आहेत दोन कंडक्टरची त्या ठिकाणी आपल्याला नावं जे आहेत तर ती नावं त्या ठिकाणी सांगता येईल. कंडक्टरमध्ये आपण त्या ठिकाणी मगाशी जी आपण ऍक्टिव्हिटी पाहिली तर त्याच्यामध्ये असणारे जे काही कॉपर असेल किंवा ॲल्युमिनियम असेल या दोघांमधून काय होताना दिसते? इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ते इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी वाहताना दिसते. ज्याला आपण त्या ठिकाणी कंडक्टर म्हणणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला इन्सुलेटर म्हणून पहा इन्सुलेटर म्हणून काही आपण घेतलं होतं की ग्लास रॉड त्या ठिकाणी घेतले. बरोबर. ग्लास रॉड आणि असणारे जे काही रबर हे दोन्ही त्या ठिकाणी जर जोडले तर ॲमीटर जे आहे तर त्या ॲमीटर मधून इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी फ्लो होताना दिसत नाही. म्हणजेच आपल्याला हे दोन पदार्थ काय सांगता येईल आपल्याला? इन्सुलेटर जे आहे तर ते इन्सुलेटर त्या ठिकाणी सांगता येईल. येते त्याच्यानंतर पुढे
पान नंबर 37 वर आपल्याला काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले पहा. काय काय प्रश्न आहे की व्हाय आर सम सबस्टन्सेस कंडक्टर व्हाईल अदर आर इन्सुलेटर. काय सांगताय की काही पदार्थ त्या ठिकाणी वाहक किंवा काही पदार्थ त्या ठिकाणी विसंवाहक त्या ठिकाणी का असतात. पहा काय कारण सांगताय. ए सबस्टन्स दॅट कंटेन ऑलमोस्ट फ्री चार्ज नॉर्मली इलेक्ट्रॉन इज ए कंडक्टर. काही पदार्थ जे आहेत तर त्या काही पदार्थांमध्ये आपल्याला मुक्त अशा प्रकारचे प्रभार त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात. तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, कंडक्टर म्हणणार. ए सबस्टन्स दॅट डज नॉट कंटेन फ्री चार्ज इज एन इन्सुलेटर. तर काही पदार्थ जे आहेत तर त्या काही पदार्थांमध्ये मुक्त अशा प्रकारचे असताना ते काही प्रभार जे आहेत तर ते प्रभार त्या ठिकाणी नसतात. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इन्सुलेटर जे आहे तर ते इन्सुलेटर त्या ठिकाणी म्हणणार. येते. त्याच्यानंतरचा दुसरा असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न आपल्याला दिलेला आहे पहा की व्हाय कॅन आवर बॉडी कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. पहा आपल्याला त्या ठिकाणी करंट बसताना दिसतो. म्हणजे आपलं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर त्या ठिकाणी विद्युत वाहक त्या ठिकाणी का असतं. काय सांगताय की आवर बॉडी कंटेन नियरली फ्री पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज अँड हेन्स इट कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. आपलं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये मुक्त अशा प्रकारचे आपल्याला धन आणि ऋण प्रभार त्या ठिकाणी असतात. आणि याच्यामुळे काय होता नसतात तर त्या ठिकाणी आपले शरीर जे आहे तर त्या शरीरामधून असताना जी काही विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा काय होता नसते, वाहताना त्या ठिकाणी दिसते. येते. याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी कन्सेप्ट पाहायचा आहे. आता पुढे आपल्याला पाहायचंय एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. ज्या ठिकाणी ओहम जो आहे तर त्या ओहमच्या नियमाचा प्रयोगाच्या साहाय्याने आपल्याला पडताळा घ्यायचा. प्रॅक्टिकल त्या ठिकाणी दिलेले प्रॅक्टिकल बुकमध्ये सुद्धा हे प्रॅक्टिकल त्या ठिकाणी आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करायचे. पाहिजेसाठी काय काय दिलेले की मटेरियल दिले की 4 सेल म्हणजे बॅटरीचे असणारे जे काही सेल जे आहे तर ते सेल त्या ठिकाणी घ्यायचे. आता हिचे काही बॅटरीचा असणारा जो काही एक सेल जे आहे तर त्या एक सेलचं व्होल्टेज त्या ठिकाणी 1.5 व्होल्ट त्या ठिकाणी असतं. तुम्ही पेन्सिल सेल किंवा दुसरा मोठा असणारा सेल त्या ठिकाणी घेऊन पहा, त्याच्यावर वाचा तर त्याच्यावर तुम्हाला दिलेला असेल 1.5 व्होल्ट. बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण घेतलेलं जे काही ॲमीटर आणि दुसरा आहे तर त्या ठिकाणी व्होल्टमीटर. त्याच्यानंतर कंडक्टिंग वायर हे जे काही रेजिस्टन्स असेल, व्होल्टमीटर असेल, ॲमीटर असेल, टॅपकी असेल हे जोडण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी वायर जे आहे तर त्या वायर त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर नायक्रोम वायर या ठिकाणी आपण काय केलेलं रेजिस्टन्स म्हणून त्या ठिकाणी नायक्रोम वायर जे आहे तर त्या नायक्रोम वायरचा वापर करणार आहे. आणि या ठिकाणी असणारी जी काही टॅपकी प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट जो आहे तर आपण त्या ठिकाणी असणारी जी काही प्रयोगशाळा जी आहे तर त्या प्रयोगशाळेमध्ये हा एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एक्सपेरिमेंट आपण त्या ठिकाणी तो करून पाहणार. येते. आता काय काय करायचे प्रोसिजर की सेटअप द सर्किट ॲज शोन इन द फिगर. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचे तर त्या ठिकाणी असणारे जे काही परिपथ जे आहे तर त्या परिपथाची जुळणी त्या ठिकाणी करायची. आता ही जुळणी करत असताना व्यवस्थित पाहिजे की हा त्या ठिकाणी असताना काही रेजिस्टन्स जे आहे तर त्या रेजिस्टन्सच्या दरम्यान काय केलेलं आपण त्या ठिकाणी व्होल्टमीटर जे आहे तर ते व्होल्टमीटर म्हणजे रेजिस्टन्स आणि व्होल्टमीटर कसं दिसते आपल्याला पॅरलल मध्ये त्या ठिकाणी जोडले. त्याच्यानंतर असणारे काय ॲमीटर जे आहे तर ते ॲमीटर मात्र त्या ठिकाणी सिरीज मध्ये त्या ठिकाणी जोडलेले. आता ही पॅरलल आणि सिरीज ही तुम्हाला पुढच्या तासाला आपल्याला त्या ठिकाणी कळेल की नेमकं पॅरलल त्या ठिकाणी मांडणी कशाला म्हणायची, सिरीज मांडणी त्या ठिकाणी कशाला म्हणायची. त्याच्यानंतर इथे टॅपकी जोडलेली आणि पुढे काय केलं ते बॅटरी जे आहे तर ते बॅटरीला त्या ठिकाणी जोडले. काय सांगते पुढे की यूज द नायक्रोम वायर XY. या ठिकाणी आपण काय केलेले नायक्रोम वायर जे आहे तर ते नायक्रोम वायर ॲज ए रेजिस्टन्स म्हणून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वापर. आता पुढे कनेक्ट वन ऑफ द सेल ॲज शोन इन द फिगर 3.7. या ठिकाणी काय करायचंय की आपल्याला एकच असणारा जो काही बॅटरीचा जो काही सेल जो आहे तर तो सेल 1.5 व्होल्टचा या ठिकाणी जोडतो. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने एकच आपण त्या ठिकाणी जर सेल जर जोडला तर काय काय होते आणि हा सेल जोडल्यानंतर आपल्याला काय करायचंय ॲमीटर जे आहे तर त्या ॲमीटरचं रिडिंग घ्यायचं की किती त्या ठिकाणी करंट त्या ठिकाणी पास होताना दिसतो.
आणि दुसरं आपल्याला सांगितलं की असणारे जे काही व्होल्ट मीटर जे आहे तर ते व्होल्ट मीटरचं किती रिडिंग येते तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करणार आहे त्यावेळेला तुमच्या त्या ठिकाणी ते लक्षात येईल. आता त्या ठिकाणी काय केलेलं आहे की नंबर ऑफ सेल्स यूज किती त्या ठिकाणी सेल वापरले. समजा एक सेल त्या ठिकाणी वापरला. एक सेल जोडल्यानंतर आपल्या लक्षात येतं नसतं की ॲमीटर जे आहे तर ते ॲमीटरमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी ॲमीटर आहे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपल्याला प्रयोगशाळेमध्ये मिलीमीटर असणार आहे. त्या मिलीमीटरचं आपल्याला लिस्ट काउंट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. व्होल्टमीटरचं सुद्धा लिस्ट काउंट जे आहे तर ते लिस्ट काउंट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. मग आपल्या असं लक्षात येतं नसतंय की एक सेल जोडल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं नसते 100 मिली अँपियर करंट जो आहे तर तो करंट काय होता नसतोय तर या ठिकाणी मिलीमीटर जे आहे तर त्या मिलीमीटरमधून त्या ठिकाणी पास होताना दिसतो. आणि असणारे जे काही व्होल्टेज जे आहे तर ते व्होल्टेज मात्र त्या ठिकाणी 1 व्होल्ट त्या ठिकाणी असणार. किती असणार आहे 1 व्होल्ट त्या ठिकाणी असणार. बरोबर. किती एक सेल जोडल्यानंतर समजा 2 सेल जोडले म्हणजे हा एक सेल झाला अजून एक त्या ठिकाणी सेल जर जोडला 2 सेल जर जोडला तर त्या ठिकाणी असणारे जे काही मिलीमीटर जे आहे तर त्या मिलीमीटरचं असणारे जे काही रिडिंग जे आहे या ठिकाणी एक सेल जर त्या ठिकाणी जर जोडला तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपण इथे त्या ठिकाणी बदल करतोय की 200 मिली अँपियर करंट त्या ठिकाणी पास होताना दिसतो. एक सेल जोडल्याने 2 सेल जर त्या ठिकाणी जर जोडले तर 2 सेल जोडल्यानंतर आपल्याला सर्वसाधारणपणे 300 मिली अँपियरचा करंट त्या ठिकाणी मिलीमीटरमधून पास होताना दिसतो. आणि त्यावेळेला व्होल्ट मीटरचं असणारं जे काही रिडिंग जे आहे तर ते येताना दिसते 1.5 व्होल्ट. हे मिली अँपियर मिली अँपियर. बरोबर. किती 2 सेल. समजा सर्किट जे आहे तर त्या सर्किटमध्ये काय केले पहिला सेल दुसरा सेल तिसरा सेल 3 सेल जोडले. 3 सेल जर जोडले तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी 500 मिली अँपियरचा करंट काय होता नसतोय तर त्या सर्किटमधून त्या ठिकाणी फ्लो होताना दिसतो. आणि त्यावेळेला व्होल्ट मीटर जे आहे तर त्या व्होल्ट मीटरमधून आपल्याला 2.5 व्होल्ट किती सर्वसाधारणपणे म्हणता येईल किती म्हटलंय 2.5 व्होल्टचा करंट त्या ठिकाणी पास होताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे जर 4 सेल जोडले किती जोडले 4 सेल जर जोडले तर सर्वसाधारणपणे मिलीमीटर जे आहे तर त्या मिलीमीटरमधून 600 मिली अँपियरचा करंट त्या ठिकाणी पास होईल. आणि त्यावेळेला सर्वसाधारणपणे याच्यामधून 3 व्होल्ट जे आहे तर त्या 3 व्होल्टचा करंट जो आहे तर तो करंट काय होईल त्या ठिकाणी पास होईल. म्हणजे अशा पद्धतीने एक सेल जोडला तर मिलीमीटर आणि व्होल्ट मीटरचं रिडिंग आपण त्या ठिकाणी नोंद. 2 सेल जोडले तर काय आता नसते 3 सेल जोडले 4 सेल जोडले तर अशा पद्धतीने असणारी जी काही वाचनं जी आहे तर ती वाचनं आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. याच्यानंतर पुढे आता पुढे काय सांगितलंय डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ V/I फॉर इच केसेस. प्रत्येक वेळेला V/I ची किती व्हॅल्यू येते तर ते आपल्याला त्या ठिकाणी काढायला सांगितलं. आता हे काढत असताना या ठिकाणी व्होल्टेज जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते व्होल्टमध्ये दिलेले. करंट जो आहे तर तो करंट मात्र कशामध्ये आलेला आपला मिली अँपियर मध्ये आलेला. येते का लक्षात. त्या मिली अँपियरचं काय करावं लागणार आपल्याला अँपियर जे आहे तर त्या अँपियर मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. SI सिस्टीम मध्ये आणायचे. आता मग त्याच्यासाठी आपल्याला कन्व्हर्शन त्या ठिकाणी माहित पाहिजे की सर्वसाधारणपणे आपण मागे पाहिलेले की 1000 मिली अँपियरचा काय होता दिसतोय 1 अँपियर त्या ठिकाणी होता दिसतो. बरोबर. मग आपल्याकडे किती आले तर त्या ठिकाणी 200 मिली अँपियरची किती अँपियर त्या ठिकाणी होती हे आपल्याला काय म्हणजे काय करता येईल या ठिकाणी की 200 गुणिले 1 भागिले किती आलं 1000 जर केलं तर आपल्याला ही कशामध्ये मिळेल अँपियर मध्ये. आता या 2 शून्याला 2 शून्य म्हणजे शिल्लक करायला 2/10 एवढे अँपियर किंवा हेच आपल्याला लिहिता येईल 0.2 अँपियर. म्हणजे 200 अँपियरची किती झाले 0.2 अँपियर. बरोबर. तशाच पद्धतीने याचं कन्व्हर्शन जर केलं तर 300 मिली अँपियरचं किती होईल
0.3 अँपियर. 500चं किती होईल तर 0.5 अँपियर. 600चं किती होईल तर 0.6 अँपियर. प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी कन्व्हर्शन जे आहे तर ती कन्व्हर्शन तुम्ही त्या ठिकाणी करून पहा. येते. याच्यानंतर पुढे पहा आपल्याला काय करायचे आर इज इक्वल टू व्ही बाय आय ची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची. या ठिकाणी मी काढतो एक एक बघा की आर इज इक्वल टू व्ही बाय आय. बरोबर. आता व्ही किती आहे 1 आणि आय आता आय कोणता घ्यायचा आपला अँपियर मध्ये घ्यायचा कारण हे त्या ठिकाणी सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये आहे. करंट सुद्धा कशामध्ये घ्यायचे सिस्टीम इंटरनॅशनल. तो किती आहे 0.2. आता हेच मी कसं लिहू शकतो या ठिकाणी 1/0.2चं ते डेसिमल पॉईंट बी त्या ठिकाणी काढलं तर किती आलं 2/10. छेदाच्या छेदस्थानी कुठे जाईल अंशस्थानी म्हणजे 10/2. 10/2 केलं तर किती आलं 5 आलं. ज्या ठिकाणी याची व्हॅल्यू किती आली 5 अँपियर सॉरी ओहम त्या ठिकाणी. बरोबर. दुसरं रिडिंग आपण घेतो आर इज इक्वल टू व्हीची व्हॅल्यू किती आहे 1.5 आणि करंट किती आहे तर 0.3. बरोबर. मग त्याचं डेसिमल पॉईंट मी त्या ठिकाणी काढतोय का 15चं डेसिमल पॉईंट जर काढलं तर असं आणि भागिले किती 0.3 कसं लिहितो मी 3/10 लिहितो. पुढे काय केलं मी भागिले उलट काय केलं गुणिले केलं म्हणजे 10/3. 10ला 10 गेले पुन्हा 3 1 3 3 5 15 याचंही किती आलं या ठिकाणी 5 ओहम त्या ठिकाणी राहिले. बरोबर. आता तिसरं रिडिंग आपल्याला घ्यायची पहा पुन्हा आर इज इक्वल आता व्हीची व्हॅल्यू किती आहे 2.5 किती आहे 2.5 आणि करंट किती आहे तर 0.5. पुन्हा मागाच्या सारखं येते का डेसिमल पॉईंट काढले तर काय आता निश्चित जाता नसतं म्हणजे ते अशा पद्धतीने तुम्ही जर कॅल्क्युलेशन जर करून जर पाहिली तर पुन्हा एकदा पहा कसं कॅल्क्युलेशन करतो मी की 25/10. बरोबर दिसतंय पहा दिसत आहे 25/10 भागिले किती म्हटलं मी 5/10 इकडे लिहितो मी इज इक्वल टू की 25/10 आणि भागिले उलट गुणिले केलं तर ते किती आलं 10/5. जे डेसिमल पॉईंट काढत असताना हे एकमेकांना गेले म्हणजेच किती राहिले 25/5 पुन्हा भागाकार केला 5 25 पुन्हा किती येतात निश्चय 5 ओहम त्या ठिकाणी येतात. बरोबर. चौथं रिडिंग आता चौथ्या रिडिंग मध्ये काय होतंय तर चौथ्या रिडिंगसाठी आर इज इक्वल टू व्हीची व्हॅल्यू किती आहे 3. बरोबर. आणि डिव्हायडेड बाय करंट किती आहे 0.6 म्हणजे या ठिकाणी 3 आता 0.6 कसं लिहितो मी 6/10 आहे. छेदाच्या छेदस्थानी कुठे जाईल अंशस्थानी जाईल म्हणजे किती झाले 3 × 10 डिव्हायडेड बाय 6 किती झाली 30 झाली. बरोबर. आणि भागिले 6 पुन्हा भागिला 6 1 6 6 5 30 म्हणजे किती आलं 5 ओहम आलं. बरोबर. किती आलं 5 ओहम. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला त्या ठिकाणी काय लक्षात येताना दिसतंय की रेजिस्टन्स जे आहे तर ते रेजिस्टन्स किती येताना दिसते 5 ओहम त्या ठिकाणी येतात. बरोबर. जे आपण काय केली व्ही बाय आय ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेला किती येताना दिसते 5 ओहम त्या ठिकाणी येताना दिसते. बरोबर. मग आता यातच काय इथं सांगितलं पहा पुढे काय सांगितलंय ड्रॉ ए ग्राफ बिटवीन करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स अँड स्टडी. ही जी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यूचा काय करायचं आपल्याला ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी करायचा. आता ग्राफ सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी इथे माझ्याकडे काही ग्राफ पेपर नाही परंतु मी काढून दाखवतो कशा पद्धतीचा ग्राफ जो आहे तर तो ग्राफ त्या ठिकाणी येईल. पहा आता पुढे आपल्याला ग्राफ त्या ठिकाणी काढायचा आहे. मी काय केलेलं आहे आता काही एक्स ऍक्सिस जो आहे तर त्या एक्स ऍक्सिसवर काही घेतलेले पोटेन्शियल डिफरन्स घेतलेले आणि हा असणारा जो काही वाय ऍक्सिस जो आहे तर त्या वाय ऍक्सिसवर काय घेतलेले करंट घेतले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय स्केल घ्यायची. आता स्केल काय घेतलंय मी ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 1 व्होल्ट. 1 सेंटीमीटरला मी काय घेतलेले 1 व्होल्ट त्या ठिकाणी घेतले आणि ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटरला मी काय घेतलेले 0.1 अँपियर त्या ठिकाणी
घेतलेले 0.1 0.2 असं एका सेंटीमीटरला एक त्या ठिकाणी 0.1 अँपियर त्या ठिकाणी. आता पहिला आपल्याला त्या ठिकाणी ग्राफ त्या ठिकाणी पॉईंट त्या ठिकाणी प्लॉट करायचा आहे. आता पहिलं रिडिंग आपल्याला व्होल्टेज किती दिलेलं आहे 1 आणि करंट किती दिलेलं आहे 0.2. आता या ठिकाणी मी बरोबर त्याच्या समोर त्या ठिकाणी घेतोय. या ठिकाणी करंट आहे 1 व्होल्ट आणि असणारं जे काही व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स 1 व्होल्ट आणि या ठिकाणी माझा असणारा काही करंट जो आहे तर तो करंट किती आला 0.2. पोटेन्शियल डिफरन्स 1 आणि करंट किती आहे आपला 0.2 अँपियर. म्हणजे इथे त्या ठिकाणी तो पॉईंट त्या ठिकाणी प्लॉट. दुसरं रिडिंग किती सांगितलं आपल्याला 1.5 व्होल्ट घेतलेले फार या ठिकाणी माझ्याकडे त्याच्यामध्ये चूक त्या ठिकाणी होताना दिसते. आता काय चूक होते ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. आता सांगण्यामध्ये माझी चूक होते. पुढचं आपल्याला व्होल्टेज जे आहे तर ते व्होल्टेज किती आहे 1.5. या ठिकाणी 1 आहे तिथे 2 आहे म्हणजे याच्यामध्ये त्या ठिकाणी 1.5 असणार आणि 1.5 साठी करंट जो आहे तर तो किती आहे 0.5. या ठिकाणी मी बरोबर सेंटरला त्या ठिकाणी येतोय 1.5. आता माझ्याकडे काही ग्राफ पेपर नाही की तंतोतंत तुम्ही ग्राफ पेपर तुम्हाला त्या ठिकाणी ते बरोबर त्या ठिकाणी काढतो. इथे त्या ठिकाणी ते येईल म्हणजे या ठिकाणी इथे तो बिंदू येईल. पाहता किती पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 1 आणि 2च्या दरम्यान 1.5 आणि करंट जो आहे तर तो करंट किती आहे 0.3. बरोबर. पुढे तिसरं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 2.5. तर 2.5 म्हणजे पुढे असणारे 2 आणि 3च्या बरोबर मध्ये त्या ठिकाणी आणि 2.5 साठी असणारे जे काही करंट जो आहे तर तो करंट किती आहे 0.5. आता वर आहे ते 0.5. आता मी पुढे त्या ठिकाणी घेतो इथे सांगितलंय 0.5 म्हणजे या ठिकाणी इथे असेल तो बिंदू. बरोबर. म्हणजे या ठिकाणी तो बिंदू जो आहे तर तो बिंदू त्या ठिकाणी. बरोबर. किती पोटेन्शियल डिफरन्स 2.5 आणि करंट किती आहे 0.5. बरोबर. त्याच्यानंतरचं चौथं रिडिंग आपलं किती सांगितले 3 व्होल्ट आणि 3 व्होल्टसाठी अँपियर किती आहे 0.6. 3 व्होल्ट. बरोबर. त्या ठिकाणी घेतो 3 व्होल्ट. त्याच्या समोर मला त्या ठिकाणी घ्यायचे इथे. आता पुढे येते ते आपण पाहू तंतोतंत. आता या ठिकाणी इथे आता दिसते म्हणजे त्या ठिकाणी ती इथे बिंदू तो असणार. बरोबर. पुढे असणारे इथे त्या ठिकाणी तो बिंदू असणार. किती पोटेन्शियल डिफरन्स 3 आणि असणारा करंट जो आहे तर तो करंट किती सांगितलं आपल्याला 0.6 अँपियर. बरोबर. अशा प्रकारचे आपल्याला बिंदू त्या ठिकाणी. आता या सर्वच्या सर्व असणारे जे काही बिंदू जे आहेत तर त्या बिंदूमधून काय आपण स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी दाखवली पण जाते का नाही ते आपण पाहा अंदाजे. तर मी काही तंतोतंत त्या ठिकाणी तो ग्राफ जो आहे तर तो ग्राफ काही त्या ठिकाणी काढलेला नाही. अशा पद्धतीनं आपल्याला या बिंदूमधून काय आता दिसते स्ट्रेट लाईन जी आहे तर ती स्ट्रेट लाईन काय आता दिसते सर्व बिंदूमधून काय आता दिसते तर त्या ठिकाणी जाताना दिसते. इथे काय झाले हे जे काही 4 बिंदू आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहेत तर त्या चारही बिंदूमधून काय आता दिसते आपल्याला स्ट्रेट लाईन जी आहे तर ती स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी पास होते. आता याच्यामधलं असणारं जे काही ऑब्झर्वेशन जे आहे तर त्या ऑब्झर्वेशनच्या बाबतीमध्ये आपल्याला काय काय सांगता येईल पहा. पहिलं आपल्या लक्षात आले काय लक्षात आले तर त्या ठिकाणी रेशिओ जो आहे कोणता रेशिओ V/I. हा V/I रेशिओ जो आहे तर तो कसा आला आपला कॉन्स्टंट आलेला. प्रत्येक वेळेला 5 अँपियर आलेलं म्हणजे कॉन्स्टंट त्या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर आपण ग्राफ काढला. कोणता ग्राफ काढला द ग्राफ ऑफ करंट अगेन्स्ट पोटेन्शियल डिफरन्स. कसा दिसतोय स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी आहे. बरोबर. आणि स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आपल्याला माहिती या ठिकाणची बिंदू जे आहे तर ते काय असणार आहे 0 0 असणार आहे. म्हणजे ओरिजिन जे आहे तर त्या ओरिजिन मधून काय होताना दिसते स्ट्रेट लाईन त्या ठिकाणी पास होताना दिसते. आता या ठिकाणी स्ट्रेट लाईन आहे याचाच अर्थ काय की I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे करंट वाढला पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा त्या ठिकाणी काय झालेलं वाढलेलं आहे. या ठिकाणी लक्ष द्यायचं नसते.
काय सांगितलंय, करंट काय झालंय, वाढत गेलेलं आहे. बरोबर, करंट वाढला तर त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय झालेलं, वाढलेलं. बरोबर, आणि म्हणून आपण काय म्हटलंय, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्ही. येतंय. हा एक्सपेरिमेंट जो आहे तर तो एक्सपेरिमेंट आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये करून पाहायचा आहे. प्रॅक्टिकल बुकमध्ये सुद्धा किंवा पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला याची रिडिंग जी आहे तर ती रिडिंग त्या ठिकाणी घ्यायची. प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आपल्याला याची रिडिंग जी आहे तर ती रिडिंग त्या ठिकाणी घ्यायची. ही रिडिंग जी आहे तर ती रिडिंग तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. येते. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.